Practical number 11. Interface 89C51 AVR microcontroller and write C program to display the string on 16:2 LCD. What is the practical significance? LCD are used to wide range of applications to display the message or printer, cafe machine, remote, computers, televisions, instrument panels, calculator, etc. They are common in use consumer devices and have replaced cathode ray tube displays in most applications. These practically help to students to develop the skill to interface the LCD microcontrollers in embedded system to display the given integer and characters. तुम्ही बरेचसे इन्स्ट्रुमेंट बघितले असतील हँडहेल्ड जे आपण यूज करतो. कॉफी मशीन मध्ये जे आहेत ते डिस्प्ले जो दिसतो आपला 7 सेगमेंटचा तुम्ही म्हणजे कॅफे मशीन मध्ये जे दाखवतात की तुम्ही एवढे मनी इन्सर्ट करा किंवा मग तो जो एक डिस्प्ले असतो त्याच्यानंतर रिमोट असतं आपलं त्याच्यानंतर रिमोटवर पण लेफ्ट राईट किंवा अशा पद्धतीने तो डिस्प्ले असतो कम्प्युटर्सवर किंवा टेलिव्हिजन्स इन्स्ट्रुमेंट्स पॅनल्स जे असतात कंपन्यांमध्ये किंवा तुमचं हे सिम्पलचं कॅल्क्युलेटर आहे त्याच्यावरचा जो डिस्प्ले आहे तो LCD डिस्प्ले तर तो बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. तर तो कसा इंटरफेस करायचा मायक्रो कंट्रोलरला ते आपण या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहे. What is LCD? LCD is a liquid crystal display. Is a flat panel display that uses the light modulating properties of liquid crystals. Liquid crystals do not emit light directly, and LCD is of two types of depending upon how they are made, with either a passive matrix or a active matrix display. Basic unit of display is pixel and pixel. Okay, is equal to picture plus element. Interfacing simple circuit diagram जे आहेत सॅम्पल डायग्राम स्क्रीनवर तुम्हाला मायक्रो कंट्रोलर आहे आपलं इथे LCD डिस्प्ले आहे पोर्ट पिन जे आहेत पोर्ट 1.0 to 1.7 या इंटरफेस केलेले आहेत. पोर्ट 3 च्या पण 3 पिन यूज केलेले आहेत इथे. अशा प्रकारे सर्किट डायग्राम आहे आपली LCD इंटरफेसिंग ची. प्रॅक्टिकल सेटअप आहे इथे LCD एक्सटर्नली बघा दिसतोय डेटा कॉर्ड लावून त्याला हे जे पोर्ट पिन आहेत इथे डायग्राम मध्ये दाखवल्यात या पोर्ट पिन हे आपण या कॉर्डनी इंटरफेस केलेले आहेत. ठीक आहे, हा LCD डिस्प्ले आहे आपला, हा आपला मायक्रो कंट्रोलर आहे. प्रॅक्टिकल सेटअप आहे हा. त्याच्यानंतर सिम्युलेशन डायग्राम आहे. प्रोटिस्ट वर तुम्ही सिम्युलेट करू शकता कंट्रोलर प्लस LCD डिस्प्ले.
प्रोटिसमध्ये हे तुम्ही LCD प्लस मायक्रो कंट्रोलर अशा पद्धतीने कनेक्ट करू शकता. ही सिम्युलेशन डायग्राम आहे. सिम्पली जशी तुमची सर्किट डायग्राम आहे तशाच पद्धतीने इथे सिम्युलेशन करायचं आहे. अल्गोरिदम जो आहे आपला फ्लो चार्ट तो बघा कसा आहे. स्टार्ट डिफाईन पोर्ट P1 फॉर डिस्प्ले. P1 जो आहे तो डिस्प्लेला कनेक्ट करण्यासाठी डिफाईन करायचा आहे. इनिशियलाइज द LCD युजिंग द LCD इनिशियलायझेशन कमांड. आता ह्या ज्या LCD स्पेशली LCD इनिशियलायझेशन करण्यासाठी ज्या कमांड्स असतात ते यूज करायच्या आधी, जेणेकरून तुमचा LCD जो आहे तो प्रोग्राम मध्ये ऍड होईल. सेट द ऍड्रेस ऑफ DDRAM व्हेअर यू वॉन्ट टू डिस्प्ले द कॅरेक्टर. जे काही कॅरेक्टर तुम्ही डिफाईन कराल, की समजा तुम्हाला कॉलेजचं नाव आहे किंवा एक पर्टिक्युलर डिस्प्ले असेल तुमचा, तर तो डिस्प्ले करण्यासाठी जे पण तुम्हाला डिस्प्ले करायचे ते कॅरेक्टर इनिशियलाइज करायचे पहिल्यांदा. राईट द कॅरेक्टर ऑन द डेटा बस फॉर LCD. जे काही कॅरेक्टर तुम्हाला डिस्प्ले करायचे ते राईट करायचे आधी डेटा बसवर. इफ द प्रेसिंग द कमांड देन मेक द RS पिन लो. आयदर फॉर डाटा मेक RS पिन हाय. ऍड डिले ऍड करायचा. रिपीट होईल पुन्हा. तुम्हाला तो डिस्प्ले किती वेळा हे करायचा आहे त्या पद्धतीने. अशा पद्धतीने आहे फ्लो चार्ट. प्रोग्राम बघा इथे पोर्ट जे आहेत एस बिट जे आहेत ते डिफाईन केलेले आहेत आपल्याला RS RW आणि एनेबल. जे तुम्ही डायग्राम मध्ये बघितलेत हे बघा. हे जे 3 पोर्ट आहेत, पोर्ट P3 तो जो आहे तो इथे इनिशियलाइज करायचा आहे. त्याच्यानंतर LCDच्या कमांड्स ज्या आहेत, LCDच्या ज्या कमांड्स आहेत, LCD डाटा, LCD रेडी, डिले, अनसाइन कॅरेक्टर जे आहेत ते इथे डिफाईन करायचे. त्यानंतर LCD इनिशियलायझिंग कमांड्स आहेत, ह्या मी एक्सप्लेन करेल नंतर. ह्या LCD इनिशियलायझिंग कमांड्स आहेत ज्याने तुमचा LCD जो आहे तो इनिशियलाइज होतो. त्यानंतर इथे कॅरेक्टर्स घेतलेले A851 C51 हे जे लेटर्स आहेत ते डिस्प्ले करायचे आहेत आपल्याला. त्याप्रमाणे ह्या डाटावर LCD डाटावर हे कॅरेक्टर्स टाकलेले आहेत. डिले ऍड केलेला आहे 250चा. त्याच्यानंतर डिले ऍड झाल्यानंतर परत ती कमांड जर तुम्हाला डबल हे करायची असेल तर ती तेवढ्या डिले नंतर परत डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने खाली फक्त डिले ऍड केलेला आहे. ठीक आहे. फ्लॅग चेक करेल तो आणि डिले रिसेट झाला फ्लॅग की पुन्हा ती कमांड डिस्प्ले होणार. सिंपल प्रोग्राम आहे. इथे खाली तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. जो प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे, डेव्हलप अँड एक्झिक्यूट द C प्रोग्राम फॉर डिस्प्ले युअर पॉलिटेक्निक नेम ऑन LCD. तर हा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला लिहायचा आहे.